तिकडे ठाण्यातल्या शोभायात्रेत तृतीयपंथीयही सहभागी झालेत। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। हा जो समाज आहे तृतीयपंथी समाज आहे आणि हा समाज देखील या ठाण्याच्या नववर्ष स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेला आहे। आपण पाहताय त्यांची ही रिक्षा आहे आणि रिक्षावर समर्थ भारत व्यासपीठच्या माध्यमातून ते या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। आता नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत। आपण सुरुवात करूया, तुमचं म्हणणं काय आहे? स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेले आहात, काय संदेश देताय तुम्ही? नमस्कार महाराष्ट्र, मी माझ्या भारत देशाला ॲज अ मंगलमुखी म्हणून मी एकच आव्हान करू शकते की जसं समर्थ भारत व्यासपीठाने पुढाकार घेतलं, पुढे येऊन ॲज अ ट्रान्सिस्टर देन विधवा बहिणींना रोजगार दिलं, थेट घरी घरी येऊन शोध काढून की खरोखर ही पर्सन रोजगार पर्सन आहे का, इच्छुक आहे का, घरातून आम्हाला बाहेर काढलं आणि जगण्याचं शिकवलं आहे। तर मी आज 2026चा गुढीपाडव्या निमित्ताने मी माझ्या या भारत देशवासीला एकच म्हणू इच्छिते, नको भीक नको आहे, भीक घेऊन कंटाळलेली जनता आहे। सर्व समान हक्क आमचाही आहे। जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणालात की व्यक्ती म्हणून शब्द वापरला, बाबासाहेबांनी मेल फिमेल ट्रान्सजेंडर हा शब्द वापरलेला नाही आहे। तर का आमच्यासाठी भेदभाव, कशाला आम्हाला भेदभाव न करता मी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला सांगू इच्छिते, सर्व समान प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक ऑफिसेसमध्ये एक डेस्क आमचं असलंच पाहिजे। मोदी जी म्हणतात, आमचे पीएम म्हणतात कि हम लोग सर्व समान है, समानता है, पर कब हम समानता होगे? जब तुम हमें हर क्षेत्र में जगह दोगे तब जाके तुम्हारी हमारी पहचान एक करीब की बनेगी। मंगलमुखी म्हणजे सगळं मंगल करणारा, आपण मंगल कार्याला बोलवतो। तर या समाजाकडून या मंगलमुखींना सहानुभूती नको आहे, त्यांना समानता हवे, तुमच्या आमच्यामध्ये इन्क्लुजन हवंय, ही आपली जबाबदारी आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।